नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज।
नागरिकांना आजपासून होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मी मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो। नवयुवक मित्रमंडळाच्या माध्यमातून हा सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असताना
हे नवयुग मित्रमंडळाचा 31वे वर्ष आहे आणि मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक सामाजिक उपक्रम हे नेहमीच राबवले जातात. त्याचनुसार आज आपण नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रात्री 8 ते 10 दरम्यान आपण रासगरबा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना शासकीय नियमाचं पालन करून आम्ही त्या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. त्याचबरोबर नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, जागरण गोंधळ असे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी जी विसर्जन मिरवणूक असते, ही विसर्जन मिरवणूक धार्मिक कार्य म्हणजे जरी 9 दिवस आम्ही रासगरबा ठेवत असलो तरी शेवटच्या दिवशी आमचं एक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी आम्ही आळंदीवरून त्या एक वारकरी दिंडी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि या वारकरी दिंडीमध्ये साधारणतः 30 ते 35 मुलं, लहान मुलं जी आहेत, जी त्या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत आहेत, ते मुलं त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. असं आमच्या ह्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे. आणि हा उत्सव साजरा करत असताना हा उत्सव दत्तगुरू सेवा मंडळाच्या प्रांगणामध्ये साजरा होत असतो आणि मंडळाच्या माध्यमातून दत्तगुरू जन्मोत्सव असेल, गणेश उत्सव असेल किंवा आता सुरू होणारा नवरात्र उत्सव असेल, असे विविध कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो. आणि हे सगळे कार्यक्रम करत असताना विभागातील नागरिक असतील, आपण पाहिलं की महिला भगिनींचा त्या ठिकाणी आज सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि हे सगळं होत असताना देणगी रूपाने जे आमच्या विभागातील नागरिक आम्हाला सहकार्य करत असतात, व्यापारी बांधव त्याकडे आम्हाला सहकार्य करत असतात, यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि मी जरी या मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत असेल तरी देखील मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश वासनकर असतील, सेक्रेटरी सुशील गावडे असतील, खजिनदार आमचे धर्मराज यादव असतील, त्याचबरोबर मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, त्याचबरोबर दत्तगुरू सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सेक्रेटरी बाळू कुंभारकर साहेब, या सर्वांचंच आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असतं. म्हणूनच आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. त्यांना मी आजच्या दिवशी विनंती करेल की आपण आजपर्यंत ज्या ठिकाणी असं सहकार्य करत आलात, असंच सहकार्य यापुढे देखील आपल्याकडून मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विभागातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा या नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव पूजा श्रीहरी बकवाड, सेक्टर 17 मध्ये राहते मी. नवयुग मित्रमंडळ सेक्टर 17 हा नवरात्रचा कार्यक्रम आज 31 ते 32 वर्ष झाला आम्ही चालू केलेला आहे. अध्यक्ष शिवाजी खोपडे आहेत, इथे कुंभारकर काका आहेत आणि महिलांसाठी कार्यक्रम खूप चांगले होतात. इथे बक्षीसचा कार्यक्रम होतो, छोट्या मुलांचा कार्यक्रम होतो, दांड्यांचा कार्यक्रम होतो, नवीन पडदा निर्माण हे करतात, नवीन सगळे खेळ खेळल्या जातो, तिथं वेशभूषा होते, सगळे कार्यक्रम चांगले होतात. आणि महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो, परत रांगोळी स्पर्धा होते, परत भजन मंडळ महिलांचं असते, परत गोंधळ असतो आमच्या इथे आणि परत होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांसाठी खास ठेवलेला असतो. हा उत्सव आणि महिला मंडळ आमचा खूप साजरा आहे आणि आम्ही शिवाजी खोपडेंचं खूप आभारी आहेत आणि आमच्यामुळं त्यांना पण चांगलं होते आणि त्यांच्यामुळं आमचं पण चांगलं होते. जय माता दी.